Welcome to today's lecture. Myself Professor G.K. Boyer, Department of Chemistry, फुसिंग नाईक महाविद्यालय पुसद. बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, CFT अँड इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. त्याच्यामध्ये आपण कव्हर केलं होतं CFT ऑफ डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स अँड CFT ऑफ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. सो इन द CFT ऑफ डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स त्याला दुसरं नाव आहे Jahn-Teller effect, or it is also called as tetragonal distortion. So what happens, what is the condition? The condition for the Jahn-Teller effect is that T2G or EG must be unsymmetrically filled. जो T2G ऑर्बिटल आहे किंवा जो EG ऑर्बिटल आहे तो अनसिमेट्रिकली फील्ड पाहिजे. जर तो अनसिमेट्रिकली फील्ड असला तर Jahn-Teller इफेक्ट होणार. याच्यामध्ये काय होते, तर याच्यामध्ये जो झेड ॲक्सिसच्या भोवती येणारे लिगँड्स आहेत, कारण की झेड ॲक्सिसची एनर्जी कमी होते आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, तर झेड ॲक्सिसच्या भोवती येणारे लिगँड जे आहेत त्यांना जास्त रिपल्शन एक्सपिरियन्स होणार आणि म्हणून बिकॉज ऑफ दॅट ग्रेटर रिपल्शन ते मेटल कॅटायनपासून दूर असतील. दॅट लिगँड विल बी अवे फ्रॉम द मेटल कॅटायन. झेड आउट कॉम्प्लेक्स म्हटलं होतं आपण त्याला. त्याच्यानंतर इन द स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स व्हॉट हॅपन्स, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसमध्ये सुद्धा आपण याला असं म्हणतो की इट इज द एक्स्ट्रीम केस ऑफ Jahn-Teller इफेक्ट ऑर ऑक्टाहेड्रल डिस्टॉर्शन. एक्स्ट्रीम केसमध्ये काय होते, तर जे झेड ॲक्सिसच्या भोवतीचे लिगँड आहे जे आधी दूर गेले होते आता ते कम्प्लिटली रिमूव्ह करायचे. आफ्टर कम्प्लिटली रिमूव्हिंग व्हॉट विल हॅपन, झेड ॲक्सिसच्या भोवती लिगँडच येत नाही आहेत. याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ हा आहे की झेड ॲक्सिसच्या भोवतीच्या ऑर्बिटलला खूप कमी रिपल्शन एक्सपिरियन्स होईल आणि म्हणून झेड ॲक्सिसच्या भोवतीचे जे ऑर्बिटल्स आहेत ज्यांची डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रलमध्ये एनर्जी कमी झाली होती आता ती खूपच कमी होणार. सो हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर आज आपल्याला बघायचं आहे CFT ऑफ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. बघा टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस CFT बघण्यासाठी इमॅजिन करा की एक क्यूब आहे. सो सपोज दिस इज अ क्यूब आणि हा जो क्यूब आहे या क्यूबचे अल्टरनेट कॉर्नर्स तुम्हाला जॉईन करायचे आहेत. जर क्यूबमध्ये तुम्ही अल्टरनेट कॉर्नर जॉईन केले, क्यूबचे जर का तुम्ही अल्टरनेट कॉर्नर जॉईन केले तर टेट्राहेड्रॉन इज फॉर्म्ड. टेट्राहेड्रॉन बनतो, टेट्राहेड्रल जॉमेट्री बनते. याचा अर्थ काय, तर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स बनताना इमॅजिन अ क्यूब आणि त्या क्यूबचे जे काही अल्टरनेट कॉर्नर म्हणजे कॉर्नरच्या नेक्स्ट कॉर्नर सोडायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतरचा कॉर्नर घ्यायचा आहे. सो अल्टरनेट कॉर्नर जर का आपण जॉईन केले तर टेट्राहेड्रल जॉमेट्री बनते. मीन्स इमॅजिन अ क्यूब ज्याच्यामध्ये चार काही लिगँड्स आहेत हे अल्टरनेट कॉर्नरवरून अप्रोच करत आहेत तर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स बनेल. बघा टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स बनताना जो लिगँडचा अप्रोच आहे तो अप्रोच हा नाही डायरेक्टली फेस करतो टू द अलॉंग द ॲक्सिस ऑर्बिटल, नाही डायरेक्टली फेस करतो टू द ऑर्बिटल्स ऑफ बिटवीन द ॲक्सिस. जसं की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये आपण बघितलं होतं की लिगँड जो येत होता हा येत होता अलॉंग द ॲक्सिस आणि म्हणून अलॉंग द ॲक्सिसच्या ऑर्बिटलला जास्त रिपल्शन एक्सपिरियन्स होत होतं. तर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये नेमकं काय घडतं, तर त्याच्यासाठी काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. बघा जसं की हा क्यूब आहे, तर क्यूबची जी काही एज लेंथ आहे, क्यूबच्या सर्व बाजू ह्या सेम असतात, तर आपण क्यूबची एज लेंथ घेतली A आणि फेस डायगोनल जो फेस आहे त्या फेसवरती जर आपण डायगोनल टाकला तर फेस डायगोनलची जी काही लेंथ असते ती असते √2a. तर आता बघा जो लिगँडचा अप्रोच असतो, जसं की हा ऑर्बिटल आहे, दिस ऑर्बिटल इज अलॉंग द ॲक्सिस आणि हे जे ऑर्बिटल आहे हे ऑर्बिटल आहे बिटवीन द ॲक्सिस अँड दिस इज द लिगँड. तर सेंट्रल मेटल कॅटायनला जेव्हा लिगँड अप्रोच करतो तो जो लिगँडचा अप्रोच आहे हा नाही डायरेक्टली अलॉंग द ॲक्सिस ऑर्बिटलला फेस करतो, तो नाही डायरेक्टली फेस करतो तो बिटवीन द ॲक्सिसच्या ऑर्बिटलला. तो अप्रोच करतो इन बिटवीन द अलॉंग द ॲक्सिस अँड बिटवीन द ॲक्सिस, या दोघांच्या मधामध्ये तो अप्रोच करतो. तर मग तो कोणाच्या जास्त जवळ असणार, अलॉंग द ॲक्सिसच्या की बिटवीन द ॲक्सिसच्या. तर बघा त्याचा अप्रोच अशा प्रकारचा असतो की तो बिटवीन द ॲक्सिस जे ऑर्बिटल आहे, असे ऑर्बिटल डी ऑर्बिटल जे बिटवीन द ॲक्सिस आहेत त्यांच्यापासून येणारा लिगँड जो आहे त्याचा जो अप्रोच आहे हा असतो हाफ द एज लेंथ. जी एज लेंथ आहे त्याच्या हाफ त्याचे डिस्टन्स असते, एवढ्या दूर लिगँड जो आहे त्याचा अप्रोच असतो. आणि तेच जर का आपण बघितलं अलॉंग द ॲक्सिसच्या ऑर्बिटल, तर अलॉंग द ॲक्सिसच्या ऑर्बिटल पासून तो असतो हाफ द फेस डायगोनल. फेस डायगोनलची हाफ जी लेंथ आहे एवढ्या दूर लिगँडचा अप्रोच असतो. जसं की बघा ही एज लेंथ आहे
आणि हा फेज डायगोनल आहे. तर फेज डायगोनलची लेंथ जास्त असते. फेज डायगोनल इज √2a अँड एज लेंथ इज जस्ट a. √2a हा जास्त येतो दॅन द a. दॅट मीन्स व्हॉट इज हॅपनिंग, जो लिगँडचा अप्रोच आहे हा आहे इन बिटवीन द अलॉंग द ऍक्सिस अँड बिटवीन द ऍक्सिस ऑर्बिटल. नाही तो डायरेक्टली अलॉंग द ऍक्सिस ऑर्बिटल फेस करतो, नाही बिटवीन द ऍक्सिस, या दोघांच्या मधात येतो. अलॉंग द ऍक्सिसचे जे ऑर्बिटल्स आहेत त्याच्यापासून लिगँड किती दूर आहे, तर हाफ द फेज डायगोनल. अलॉंग द ऍक्सिसचे ऑर्बिटल पासून अलॉंग द ऍक्सिसच्या ऑर्बिटल पासून हाफ द फेज डायगोनल, त्याचे √2a/2. आणि बिटवीन द ऍक्सिसच्या ऑर्बिटल पासून लिगँडचा अप्रोच किती दूर आहे, तर हाफ द एज लेंथ दॅट इज a/2. आणि √2a/2 पेक्षा a/2 हा जो आहे हा लहान आहे. याचा अर्थ काय, दॅट मीन्स अप्रोच ऑफ लिगँड, इनकमिंग लिगँड or the approach of ligand is nearer to the between the axis. between the axis चे जे काही ऑर्बिटल्स आहेत त्यांच्या जवळ हा लिगँड जास्त अप्रोच करत आहे. कारण की बिटवीन द ऍक्सिस चे जे ऑर्बिटल आहेत त्यांच्या जवळून लिगँडचा अप्रोच आहे. तर बिटवीन द ऍक्सिस चे जे ऑर्बिटल्स आहेत त्यांना रिपल्शन जास्त एक्सपिरियन्स होईल. मग त्याच्यामुळे काय होईल बघा, सर्वात पहिले तर हे 5 d ऑर्बिटल्स आहेत, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स बनत आहे. क्यूब कन्सिडर केला, अल्टरनेट कॉर्नर कन्सिडर केले, अल्टरनेट कॉर्नर वरून लिगँड येत आहे आणि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स बनवणार. त्याच्यासाठी इथे दोन फोर्सेस ऑपरेट करतात, अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह. तर इफ द फील्ड इज स्पेरिकल तर 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी सेम इन्क्रीज होणार. बट आपल्याला माहित आहे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा फील्ड स्पेरिकल नाही आहे, वेगवेगळ्या डायरेक्शनने लिगँड्स येत आहेत. आणि ते कसे येत आहेत तर ते आपण बघितलं की दे आर मोर नियर to which orbital along the axis or between the axis, they are more nearer to the between the axis orbital च्या ते a/2 एवढ्या लेंथ दूर आहे. तर along the axis च्या ते √2a/2 एवढ्या लेंथ दूर आहेत. याचा अर्थ काय, तर बिटवीन द ऍक्सिस चे ऑर्बिटल हे जास्त जवळ आहेत अप्रोच ऑफ लिगँडच्या, आणि म्हणून बिटवीन द ऍक्सिस चे जेवढे पण ऑर्बिटल आहेत त्यांची एनर्जी वाढणार. बिटवीन द ऍक्सिस चे ऑर्बिटल जेवढे आहे त्यांची एनर्जी वाढणार. अलॉंग द ऍक्सिस पासून अप्रोच लिगँडचा दूर आहे आणि म्हणून अलॉंग द ऍक्सिस चे जे ऑर्बिटल आहेत त्यांची एनर्जी कमी होणार. याला म्हणतात क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. स्प्लिटिंग ऑफ ऑर्बिटल्स इनटू द टू सेट. दोन सेट मध्ये स्प्लिट झालेले ऑर्बिटल क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग झाली. जिथून जे काही बॅरी सेंटर आहे स्फेरिकल फील्ड मध्ये जे काही एनर्जी असेल त्याला आपण म्हणतो बॅरी सेंटर, डेल टी ऑर द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ते झिरो एनर्जी कन्सिडर करतात. आता जे काही बिटवीन द ऍक्सिस चे ऑर्बिटल आहे त्यांची एनर्जी इन्क्रीज झाली तर त्याला आपण म्हणणार T2 सेट ऑफ ऑर्बिटल. आणि अलॉंग द ऍक्सिस जी एनर्जी कमी झालेली आहे त्याला आपण म्हणणार E सेट ऑफ ऑर्बिटल. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपण G नाही वापरलेला आहे, G-रेड वापरत नाही आपण. कारण काय आहे, जर सेंटर ऑफ इन्व्हर्जन नसेल, सेंटर ऑफ सिमेट्री नसेल तर आपण G-रेड वापरत नाही. जसे की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे बघा, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जर का आपण कन्सिडर केला, हा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. तर इथून जर 180 डिग्रीने गेले तर तुम्हाला पुन्हा लिगँड मिळेल. इथून 180 डिग्री जा पुन्हा लिगँड, इथून 180 डिग्री जा पुन्हा लिगँड मिळेल. सेंटर पासून इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनने जर का तुम्ही गेले तर जर तुम्हाला सेम ऍटम सेम मॉलिक्यूल भेटत असेल तर त्याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री आहे. आणि जर सेंटर ऑफ सिमेट्री आहे तर आपण G-रेड वापरतो. पण टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये सेंटर ऑफ सिमेट्री नसते. कसं काय तर बघा, अल्टरनेट कॉर्नर घ्यायचे आहेत आपल्याला. हा वाला आणि हा वाला कॉर्नर जर का सोडला आपण तर हा वाला इथे ना 1 2 3 सोडून द्यायचे, पुन्हा 1 2 आणि 3 सोडून द्यायचे. तर दिस इज द टेट्राहेड्रल फॉर्म. याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री नाही. इथून जर का तुम्ही अपोजिट गेले तर इथे ना इथे लिगँड नाही आहे, ॲब्सेंट आहे लिगँड. इथून जर अपोजिट गेले तर इथे ना इथे सुद्धा लिगँड नाही आहे. याचा अर्थ सेंटर ऑफ सिमेट्री नाही आहे. Therefore we are not using here G-रेड, स्मॉल g आपण इथे वापरणार नाही आहे. बॅरी सेंटर पासून T2 ची एनर्जी वाढली, कितीने वाढली तर दॅट इज इन्क्रीज्ड बाय डेल टी. एनर्जी कमी झालेली आहे बाय द -0.6 डेल टी और -6 डी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी रूल लावला बघा, -6 multiplied by 2 -12 plus 4 multiplied by 3 plus 12 plus 12 minus 12 0 येते. जसं की ऑक्टाहेड्रल स्प्लिटिंग मध्ये आपण बघितलं होतं सेम तसंच आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी रूल जो आहे तो इथे फॉलो होतो. G-रेड आपण वापरत नाही कारण की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स हा सिमेट्रिक नसणार. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये 4 लिगँड्स आहेत.
ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये 6 लिगँड्स आहेत, कारण की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये कमी लिगँड्स आहेत, जी रिपल्शन आहे लिगँड आणि मेटलच्या इलेक्ट्रॉन मध्ये ती कमी होणार आणि म्हणून जी स्प्लिटिंग आहे ती स्प्लिटिंग टेट्राहेड्रल मध्ये कमी असणार. डेल टी इज लेस दॅन डेलो. डेलो हा जास्त असतो, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये जास्त असणार आणि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ही कमी असणार. ऍक्च्युली डेल टी इज इक्वल टू 4/9 डेलो. ऑक्टाहेड्रल मध्ये क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त असते, टेट्राहेड्रल मध्ये क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ही कमी असणार. याच्या मागे दोन कारण आहेत. दोन कारण कोणकोणते आहेत? तर पहिलं तर कारण हे आहे की यांच्यामध्ये नंबर ऑफ लिगँड्स कमी आहेत. दुसरं कारण हे आहे की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये डायरेक्ट लिगँडचा जो अप्रोच आहे हा अलॉंग द ऍक्सिसला फेस करतो. ते लिगँड इथे डायरेक्टली फेस नाहीत करत, हे डायरेक्टली अलॉंग द ऍक्सिस, बिटवीन द ऍक्सिस दोन्ही ऑर्बिटलला फेस नाहीत करत, तर त्या दोघांच्याही मधात येतात. पण त्याच्यामध्ये हे बिटवीन द ऍक्सिसच्या जवळ असल्यामुळे बिटवीन द ऍक्सिसची एनर्जी वाढणार, अलॉंग द ऍक्सिसची एनर्जी ही कमी होणार. सो डेल टी इज ग्रेटर दॅन डेल ओ. बघा वेगवेगळे कॉम्प्लेक्स आहेत, त्याच्यामध्ये अशी ऑर्डर आहे SpOCT मीन्स व्हॉट, स्क्वेअर प्लेनरची स्प्लिटिंग सर्वात जास्त, त्याच्यानंतर ऑक्टाहेड्रल, त्याच्यानंतर क्यूबिक, त्याच्यानंतर टेट्राहेड्रल. एंट्रान्स वगैरे जर तुम्ही देत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे कामा पडतं. स्क्वेअर प्लेनरची स्प्लिटिंग सर्वात जास्त असते, त्याच्यानंतर ऑक्टाहेड्रल, नंतर क्यूबिक, त्याच्यानंतर टेट्राहेड्रल. आता आपण बघितलं की ऑक्टाहेड्रलची जास्त असते, त्यानंतर टेट्राहेड्रल. सो दिस इज द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. आता आपल्याला बघायचं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. ऑक्टाहेड्रल जो कॉम्प्लेक्स बनतो त्याच्यामध्ये आपण बघितलं की T2G ऑर्बिटलची एनर्जी कमी होते आणि EG ची एनर्जी वाढते आणि त्या दोघांमधला जो एनर्जी गॅप आहे त्याला आपण म्हणतो क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग डेलो. तर ती क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग केव्हा वाढणार आणि केव्हा कमी असणार, कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे त्या क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगवर इफेक्ट करतात, परिणाम करतात, तिला वाढवतात किंवा कमी करतात, तर दॅट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. तर बघा सर्वात पहिला जो फॅक्टर आहे तो आहे चार्ज ऑन सेंट्रल मेटल आयन. कॉम्प्लेक्स बनताना जो सेंट्रल मेटल आयन आहे, ट्रान्झिशन मेटलचा कॅटायन आहे, त्याच्यावर किती चार्ज आहे? चार्ज ऑन सेंट्रल मेटल आयन. तो चार्ज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगला डिटरमाइन करतो. आता बघा हा मेटल कॅटायन आहे आणि हा लिगँड आहे. सपोज निगेटिव्हली चार्ज आहे किंवा न्यूट्रल आहे, या दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. जेवढा जास्त अट्रॅक्टिव्ह फोर्स तेवढा जास्त लिगँड हा मेटलच्या जवळ येणार. जेवढा जवळ आला तेवढी जास्त इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ही लिगँडची मेटलवर काम करणार आणि तेवढी जास्त स्प्लिटिंग होणार. याचा अर्थ काय आहे? तर मोर द चार्ज ऑन द मेटल कॅटायन और मोर इज द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द मेटल कॅटायन, मोर क्लोजली लिगँड्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड द मेटल. आणि म्हणून तेवढ्या जवळ लिगँड हे मेटलच्या जवळ येतील तेवढी जास्त फील्ड असणार आणि तेवढी जास्त क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग होणार. सो चार्ज ऑन द सेंट्रल मेटल आयन, as the charge increases the splitting also increases. How? कशी वाढते? तर जेवढा जास्त चार्ज ऑन द सेंट्रल मेटल आयन तेवढा जास्त तो लिगँडला स्वतःकडे ओढेल, तेवढा जास्त जवळ येणार लिगँड मेटलच्या आणि तेवढी जास्त इंटरॅक्शन होणार, तेवढी जास्त स्प्लिटिंग होणार. जसे की हा कॉम्प्लेक्स आहे बघा, COH2O/6+2 COH2O/6+3. आता जर तुम्ही कोबाल्ट जर बघितला तर कोबाल्ट वरती जो चार्ज आहे, वॉटर इज अ न्यूट्रल लिगँड, न्यूट्रल लिगँड आहे वॉटर आणि म्हणून वॉटरची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते. तर कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार? +2. आणि या कॉम्प्लेक्स मध्ये कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +3. कोबाल्ट वर +2 चार्ज आहे, कोबाल्ट वर +3 चार्ज आहे. जेवढा जास्त चार्ज ऑन द सेंट्रल मेटल आयन तेवढा जास्त तो लिगँडला स्वतःकडे ओढणार, तेवढी जास्त स्प्लिटिंग होणार. That means COH2/6+3 complex has greater crystal field splitting than the COH2/6+2 complex. जसे की व्हॅनेडियम +2 आणि व्हॅनेडियम +3 चे कॉम्प्लेक्सेस आहेत, कोणाची स्प्लिटिंग जास्त असणार? ऑब्वियसली व्हॅनेडियम +3. आयरन +2 फेरस आणि आयरन +3 फेरिक, कोणाची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त असणार? 101%. आयरन +3 ची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ही जास्त असणार. त्याच्यानंतर सेकंड फॅक्टर आहे नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स. चार्ज किंवा ऑक्सिडेशन स्टेट मेटल कॅटायनची सेम आहे पण मेटल कॅटायन वेगवेगळे आहेत. चार्ज
किंवा नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स, ऑक्सिडेशन स्टेट जर का सेम असेल आणि नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स वेगवेगळे असतील तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा मेटल कॅटायन वेगवेगळे आहेत. If number of d electrons are different, तर as the number of d electrons increases, crystal field splitting decreases. याच्या मागे काय कारण आहे? तर लेटेस्ट टेक एन एक्झाम्पल, COH2/6+2. इथे वॉटर हा न्यूट्रल लिगँड आहे आणि म्हणून कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. इथे वॉटर हा न्यूट्रल लिगँड आहे, निकेलची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता यायला पाहिजे बघा इन द ऑक्सिडेशन स्टेट. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27, आर्गॉन 3d7 4s2 is the electronic configuration. 3d7 4s2 हे न्यूट्रल ऑक्सिडेशन स्टेट मध्ये किंवा न्यूट्रल स्टेट मधले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे, तर दोन इलेक्ट्रॉन बाहेर काढा 4s मधले. 4s2 चा होऊन जाणार 4s0. सो हियर 4s2 चा होणार 4s0. 3d7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तसंच इथे निकेलचा 28 ॲटॉमिक नंबर आहे. 3d8 4s2 दोन इलेक्ट्रॉन गेले कारण की +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. निकेल आला 3d8 आणि कोबाल्ट आलेला आहे 3d7. तर कोणामध्ये डी इलेक्ट्रॉन जास्त आहेत? निकेल मध्ये डी इलेक्ट्रॉन जास्त आहेत. जर निकेल मध्ये डी इलेक्ट्रॉन जास्त आहेत तर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग कमी असणार. या कॉम्प्लेक्सची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग COH2/6+2 ची जास्त आहे देन द NiH2O/6+2, कारण की कोबाल्ट मध्ये नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन कमी, निकेल +2 मध्ये नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन जास्त, तर स्प्लिटिंग कमी. आता असं का होत आहे बघा, चार्ज दोघांवरती हे सेम आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे, निकेल +2 मध्ये नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे जो लिगँड आहे जो अप्रोच करत आहे, तर या लिगँड्सचे जे इलेक्ट्रॉन आहेत आणि या निकेल मधले जे काही 8 इलेक्ट्रॉन्स आहेत यांच्यामध्ये खूप जास्त रिपल्शन होते. आणि कारण की यांच्यामध्ये खूप जास्त रिपल्शन होते, लिगँड हा जास्त मेटल आयनच्या जवळ येऊ शकत नाही. कारण की रिपल्शन जास्त आहे, रिपल्शन जास्त आहे तर ते जवळ नाही, तर ते मेटल आयन जो आहे तो लिगँडला दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल. लिगँड हा निकेल +2 च्या मेटल आयन पासून जास्त दूर असेल ॲज कम्पेअर टू द कोबाल्ट +2 च्या मेटल आयन पासून. कारण की याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यामध्ये 8 आहेत. 8 मध्ये जास्त रिपल्शन, लिगँड जास्त जास्त जर का लिगँड दूर असला तर त्याची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जी काही किंवा त्याची जी काही फील्ड आहे ती मेटल आयनवर कमी लागणार. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन केस ऑफ निकेल +2 इज लेस ॲज कम्पेअर टू द कोबाल्ट +2. देन द थर्ड फॅक्टर, जो तिसरा फॅक्टर आहे जो क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग वरती परिणाम करतो, ते आहे की कोणती सिरीज आहे, नेचर ऑफ द सिरीज. 3D सिरीज आहे, 4D सिरीज आहे की 5D सिरीज आहे. बघा, जर आपण 3D पासून 4D कडे गेलो आणि 4D पासून 5D कडे गेलो तर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग वाढते. म्हणजे काय, लिगँड तोच, ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा तीच, चार्ज मेटल आयन वरचा तेच, पण मेटल आयन वेगवेगळे. एक 3D चा घेतला, एक 4D चा घेतला आणि एक 5D चा घेतला, तर 5D ची ट्रान्झिशन सिरीज आहे डी ब्लॉकची. 5D ची जी ट्रान्झिशन सिरीज आहे तिची स्प्लिटिंग सर्वात जास्त असणार त्या मेटल आयनची. देन द 4D चा मेटल आयन, देन द 3D चा. 3D च्या मेटल आयनची स्प्लिटिंग सर्वात कमी, 4D ची त्याच्यापेक्षा जास्त आणि 5D ची सर्वात जास्त. असं का होत आहे? 3D च्या मेटल आयन पेक्षा 4D ची आणि 4D च्या मेटल आयन पेक्षा 5D च्या मेटल आयनची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त का आहे? काय कारण आहे त्याच्या मागे? तर बघा, तुमच्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की 3D पेक्षा 4D आणि 4D पेक्षा 5D ची आयनिक साईज कमी असते. चुकीचं आहे बघा. 3D पेक्षा 4D ची आणि 4D पेक्षा 5D ची आयनिक साईज जास्त असते. पण होते काय, 3D पेक्षा 4D आणि 4D पेक्षा 5D मध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त असतो. काय असतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज? तर बघा, हा आहे 3D चा मेटल कॅटायन, हा आहे 4D चा मेटल कॅटायन आणि आहे 5D चा मेटल कॅटायन. तर जसजसं आपण इन द पिरियोडिक टेबल टॉप टू बॉटम जातो, ॲटॉमिक नंबर वाढतो आणि नंबर ऑफ शेल वाढतो. तर ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळे न्यूक्लियस वरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढतो आणि न्यूक्लियस वरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळे जे काही शेवटचा इलेक्ट्रॉन आहे तिथपर्यंत जाणारा न्यूक्लिअर चार्ज, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज सुद्धा वाढत जातो. काय बघा, 3D 4D 5D साईज वाढली, न्यूक्लिअर चार्ज वाढला, पण 4D जो असतो, 4D सबशेल ही डिफ्यूज सबशेल असते आणि डिफ्यूज सबशेल असल्यामुळे त्याची शिल्डिंग इफेक्ट पुअर असल्यामुळे जो न्यूक्लियसचा चार्ज आहे
हा शेवटच्या इलेक्ट्रॉन पर्यंत पोहोचतो आणि म्हणून तो शेवटच्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचतो किंवा लिगँडला जास्त जवळ खेचतो. 4D पेक्षाही 5Dचं जे अट्रॅक्शन आहे लिगँडवरती हे जास्त पडते. कारण काय, तर 5D ही जी सबशेल आहे तिची शिल्डिंग खूप पुअर असते. त्याच्यामुळे न्यूक्लिअर चार्ज जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा खूप इफेक्टिव्हली लिगँडला स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकतो आणि म्हणून इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा 5D मध्ये जास्त आहे दॅन द 4D आणि 4D मध्ये जास्त आहे दॅन द 3D. कारण काय आहे, तर भलेही आयनिक साईज वाढत असेल पण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज का वाढतो, 3D पेक्षा 4D पेक्षा 5D सबशेल खूप जास्त डिफ्यूज आहे. डिफ्यूज असल्यामुळे न्यूक्लियसचा चार्ज हा लिगँड पर्यंत जास्त पोहोचतो. लिगँड हा जास्त जवळ येणार 5Dच्या. किंवा अजून एक रिझन असा आहे की 5D ऑर्बिटल्स हे जे आहेत हे खूप लार्ज साईज मध्ये असतात आणि म्हणून ती लिगँडच्या खूप किंवा लिगँडशी खूप लवकर इंटरॅक्ट होतात. 4D ची साईज छोटी असते आणि म्हणून त्याची इंटरॅक्शन लिगँड सोबत तेवढी नाही होणार. 3D ची साईज ही अजूनच लहान असणार आणि म्हणून लिगँडची आणि त्या डी ऑर्बिटलची जास्त इंटरॅक्शन होत नाही. तर दोन कारण आहेत. एक तर 5D मध्ये मेटल कॅटायन वरती अट्रॅक्शन जास्त पडल्यामुळे तो जास्त जवळ येतो आणि 5D ची साईज मोठी असल्यामुळे त्या डी ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन आणि मेटल किंवा लिगँडचे जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन जास्त झाल्यामुळे स्प्लिटिंग ही जास्त होते. सो रिमेंबर दिस, हे कारण आहे बघा. आणि 3D to 4D to 4D to 5D स्प्लिटिंग वाढते. 3D to 4D the increase is 30 to 40% and 4D to 5D the increase is 25 to 30%. जसे की हा कॉम्प्लेक्स आहे CONH3/6 प्लस, त्याच्यानंतर हा आहे RH NH3/6+3 आणि हा आहे IR NH3/6+3. कोणामध्ये स्प्लिटिंग जास्त असणार, तर बघा सर्वात पहिली गोष्ट चार्ज ऑन द सेंट्रल मेटल आयन सेम आहे +3 आहे तिघांवरती. दुसरी गोष्ट नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन, कोबाल्ट मध्ये D7 सेम ग्रुपचे मेंबर आहेत तर नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन सेम आहेत. वेगवेगळी आहे सिरीज 3D 4D 5D. याला मी असं लक्षात ठेवतो, कोणता राहिला इरादा. ही ट्रिक आहे बघा, एका ग्रुपचे जे काही 3 मेंबर आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी. कोणता मीन्स CO, राहिला मीन्स RH, इरादा मीन्स IR. So in this way you can remember that these 3 elements are of the same series. एकाच ब्लॉक किंवा एका सिरीज मधले येतात. तर बघा कोबाल्ट 3D 4D आणि 5D. जसा 3D पासून 4D आणि 4D पासून 5D कडे जाणार आपण, काय होणार, तर पहिली गोष्ट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे आणि दुसरी गोष्ट 5D ची साईज ही खूप जास्त असल्यामुळे ते मेटलचे जे काही डी ऑर्बिटल आहे ते लिगँडच्या ऑर्बिटलशी खूप स्ट्रॉंगली इंटरॅक्ट होतात. म्हणून 5D ची स्प्लिटिंग जास्त दॅन द 4D दॅन द 3D.